कल्याण लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 1960 मतदान केंद्र आता मतदानासाठी म्हणून सज्ज आहेत। एकूण 1012 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगची सुविधा पुरवण्यात आलेली आहे। याशिवाय अंध दिव्यांग मतदारांना रॅम्प आणि व्हीलचेअरची ही व्यवस्था करण्यात आली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला। शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे। एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी म्हणून प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। त्यानंतर या मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचारार्थ ठिकठिकाणी बॅनर आणि कमानी लावले होते, होर्डिंग लावले होते, ते आता हटवायला सुरुवात करण्यात आली। आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये त्यासाठी म्हणून प्रत्येक उमेदवारानं आपले सगळे होर्डिंग्स आणि बॅनर काढायला सुरुवात केली आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मुलुंडमधील शिवसेना भाजपच्या राड्या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी थेट पोलिसांना इशारा दिला। आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं हा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा धमकीवजा इशाराच उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिला। ज्यांनी ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना मारलं त्या पोलिसांची नावं द्या, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे। मुलुंडच्या राड्यानंतर शिवसैनिकांवर निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केलेला आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते। भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचं तसंच पैसे मोजण्याचं काम सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे। नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। नाशिकच्या भगूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची प्रचार रॅली दरम्यान दोन्ही गट समोरासमोर आले होते। शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विजय करंजकर यांच्या घरासमोर हा सगळा प्रकार घडला। यावेळेस दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।